फायनली आरंबोळीला आलेलो आहे. पण याच्यासमोर गोवा का लिहिलं आहे बाई? गोवा का लिहिलं आहे? आपण आत्ता कुठे आहे? आपण गोव्यात होय. गोव्यात गणपतीपुळेला डोळे झाकले आणि गोव्याला उठलो डायरेक्ट. गणपतीपुळेचा प्लॅन करता करता गोव्याला आलो. ब्लॉगमध्ये म्हणत जेव्हा शांतपणे अजिबात माहीत नव्हतं मला. आम्ही कसं आमचा प्लॅन इकडं गोव्याला झाला आणि आम्ही गोव्याला आलो. आमचा प्लॅन होता रत्नागिरीचा, आम्ही आत्ता गोव्यात. अशाच काय काय लाटा जवळ येतात लांब जाण्यासाठी, पण शेजारी येत नाही चिटकायला. अरे वा, जिंदगीत असंच सगळे बाहेर जवळ येऊन लांब जाते. साप बी पाचते ना घेत 100% असणार साप. ज्याचा अंत आज तो अंत आजच होणार. वाचलो तो गॉड्स प्लॅन, नाही वाचलो तर नशीब. तिकडे आल्यापासून स्किनची केअर बघा. आता तसं लय तर गोवा. बाय बाय गोवा, भेटू परत एकदा नंतर. पाऊस चालू झालेला आहे आंबोली घाटात आणि सह्याद्रीतला पाऊस तुम्हाला माहितीच आहे. चालू झाला तर 6-6 महिने थांबायचं नाही. रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं कोकण सिरीजच्या डे 4 अँड डे 5 मध्ये. सो आज आपण आहोत वेंगुर्ल्यामध्ये आणि आता आपण चाललो आहोत 1-2 बीचेसवर आणि जवळ एक 5 किल्ला आहे आणि एक जंगल आहे. सो बघूयात नेमकं कुठं जाण्यात. स्टेडियम फर्स्ट ऑफ ऑल ब्रेकफास्ट वगैरे करतो, देन पुढचं नियोजन तुम्हाला दाखवतो. स्टेडियम सिओ गाईज, महाराष्ट्र गोवा बॉर्डरवरती छोटंसं तळं तुम्हाला बघायला भेटतं आणि आता आम्ही तिथेच आहोत. ॲक्च्युली विषय काय झाला, आम्ही पुढे चाललो होतो आरंबोळी बीचला, बट तिथं हेल्मेट कंपल्सरी आहे म्हणून आता आम्ही परत एकदा घरी रूमवर माघारी चाललेलो आहे. काय जिवंत पकडला गडी, केवढा गडी बघ. काय नाव आहे? नाव सांग. हेलिकॉप्टर खाते रे ते, काय तर धरलं होतं त्यांनी. खाते बिचारा. नाही नको ते तसं म्हणतात, पाय तुटल त्याचा. ते डोळे दाखव, जा तुझ्या वाटेला. स्टेडियम गाई मंडळी, हेल्मेट घेऊन आता चाललेलो आहे. हेल्मेट शिवाय गोव्यात तुम्हाला प्रवेश नाही. गोव्याची पोलीस खूप कडक आहे. गोवा महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केलेली आहे गाईच, आणि आम्हाला इथे सध्या पोलीस वगैरे नाही. आम्ही पोलिसांमुळेच माघारी गेलते टाळायला, पण आता टक्के असणार आहे म्हणून नाहीतर 5,000 रुपये. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत कोरियम बीच. असलीच नावं तुम्हाला ऐकाय भेटणार आहेत आता गोव्यात. तो कोरियम बीचचं तुम्हाला व्ह्यू दाखवतो गाईज. सध्या कोरियम बीचवरती कोणच नाही आहे. आम्ही लय सकाळ सकाळ आलेलो आहे. कुठं? हां, इथं चिल करायला भारी जागा आहे. बाय द वे गाईज, तुम्ही पाणी बिणी बघा. काय हे प्रायव्हेट बीच आहे का? हा भाई, बाय द वे गाईज, पाणी वगैरे बघू शकता तुम्ही. एवढं स्वच्छ सुंदर पाणी कुठं बघायला भेटणार आहे बादशाह हो तुम्हाला. बघा गाईज, बघा गाईज, अशाच काय काय लाटा जवळ येतात लांब जाण्यासाठी, पण शेजारी येत नाही चिटकायला. अरे वा, जिंदगीत असंच सगळे बाहेर जवळ येऊन लांब जातात. सगळीकडनं सुरुवात आहे. जाऊ द्या, चालायचं. स्टेडियम बघत राहा. ह्याच्या पुन्हा आरंबोळी बीच रेडी केल्यावर गेलो तर जाऊ शकतो मे बी, बट एवढं काय सांगू शकत नाही फिक्स. पण आहे पाणी वगैरे एकदम क्लीन आहे. तुम्ही इथं येऊ शकता गाईज झोपायला बिपायला. या गाईज, जिंदगी आमची झोपेत उडलेली आहे आणि आम्हाला अजून सगळी झोपेत पडलेली आहे. स्टेडियम गाईज. सो गाईज, फायनली आरंबोळीला आलेलो आहे. पण ह्याच्यासमोर गोवा का लिहिलं आहे बाई? गोवा का लिहिलं आहे? आपण आत्ता कुठे आहे? पण गोव्यात होय. गोव्यात गणपतीपुळेला डोळे झाकले आणि गोव्याला उठलो डायरेक्ट. गणपतीपुळेचा प्लॅन करता करता गोव्याला आलो. आउट ऑफ स्टेटस ट्रिप झाली डायरेक्ट. पण मला माहीत नव्हतं आपण गोव्यात आहे. चुकून गाईज, मला माहीत नव्हतं गाईज आम्ही गोव्यात आहे. इकडे बघा तुम्ही, इकडचं समुद्र वगैरे, पाणी पण इकडचं स्वच्छ आहे. आरंबोळी बीच.
अजिबात माहीत नव्हतं मला. ब्लॉगमध्ये मला देवा शांतपणे अजिबात माहीत नव्हतं मला. आम्ही कसं आमचा प्लॅन इकडं गोव्याला झाला आणि आम्ही गोव्याला आलो. आमचा प्लॅन होता रत्नागिरीचा. आम्ही आत्ता गोव्यात गणपतीपुळे रत्नागिरी वाजता गोव्यात कसं आलो ते बी नाही कळलं. म्हणून तुम्हाला पण सांगतो प्लॅनिंग करून सगळी कामं करत जावा. बिना प्लॅनिंगचं असलं नाही, असलं पोरांच्या जीवावर बसलं की असले तर मला घरी काही सांगू ते बी नाही काढायचं. जाऊ द्या, स्टेडियम काहीच बघत राहा. तुम्हाला बीचचा एक सुंदर व्ह्यू पण एक दाखवतो, सिनेमॅटिक वगैरे ॲड करतो आणि बाकी नंतर नियोजन आपलं आज निघायचं बिकॉज उद्या परत कामांना सुरुवात. स्टेडियम गाईज. स्वीट लेक, इकडं समुद्राचं खारं पाणी आणि इकडं गोड पाण्याचं तळ, असा विषय इथं आहे. आम्हाला एका सिद्धार्थ दुबे बादशाने सांगितलं, माहिती दिली, बट तेव्हा आपला मोबाईल होता दुसरीकडे म्हणून ते काही शूट नाही करू शकलो. बट स्वीट लेक आहे म्हणजे गोड्या पाण्याचं ठिकाण ह्या जंगलात आढळतं. आणि हे घनदाट जंगल पार करून चालत गेल्याच्या नंतर आपल्याला पुढं भेटतं मुलतानी मिट्टीचं ठिकाण. म्हणजे मुलतानी मिट्टी ज्या पाण्याच्या परिसरात आढळली जाते ते आपल्याला पलीकडे भेटतं. बाकी हे राहिलं स्वीट वॉटरचं लेक. आणि आता आपण चाललो आहे मुलतानी मिट्टीकडे. मुलतानी मिट्टीकडे. मुलतानी माती कशी बनते ते आपल्याला ह्या घनदाट जंगलातनं जाऊन दिसेल. बाय द वे तुम्ही जंगल बघू शकता, गोव्याचं जंगल आहे. ह्याच्यात पण प्राणी वगैरे आढळू शकतात. स्वीट लेक व्ह्यू. मोठे आहेत, लय मोठे आहेत. लय चावतात बरं का ते मुंगे. गरम व्हायला लागले बाबा. भाई वरडावं लागेल मला इथं. काय दिसलं पाळे बी यायचं नाही कुठं. साप बी पाचते ना घे इथं. 100% असणार साप. ज्याचा अंत आज तो अंत आजच होणार. वाचलो तो गॉड्स प्लॅन, नाही वाचलो तर नशीब. आली तर आंघोळीला येतात राव लोक. का ह्याच्या खालनं असं वाकायचं काहीच. गोवा सुंदर आहे राव. मुलतानी मिट्टी. हाऊ डू यू वॉन्ट यू मुलतानी मिट्टी. मुलतानी मिट्टी घरी घेऊन जावं लागेल भाई. लोकांनी बघ ना काय लोक कमी. माझ्या स्किनचं काय झालंय. लावा येडे. स्किन केअर करा. माझं स्किन केअर चालू आहे. इकडं आल्यापासून स्किनची केअर बघा. नाही तर तसं लय तर दवानी गोरा आहे मी. काय आता काय विषय होऊ शकतं का एवढं कोण. मला पण आण रे मिट्टी. सगळ्या अंगालाच लावतो आता. टॅनिंगच काढतो सगळे. आपल्या कष्टाने पाणी साफ रखो. पाणी साफ रखो. हातातली दाखव. हातावरची दाखव रे. अरे वरी खरं मुलतानी मिट्टी. मग काय त्यांनी माहिती दिली रे इथली. काय महागारी तिकडे जाताना काय नाही वाटलं एक्साइटमेंट. पण आता महागारी जाताना हालत काढायला लागली. आम्ही जवळपास 3 किलोमीटर चालत आलेलो आहे. तर बघू खूप सोय इथून आपण लवकरच निघतो. कारण आता तिकडं लवकर म्हणजे उद्या दुपारी 12पर्यंत घरी पोहोचायचं आहे. आज निघण्याचा टाईम ठरवावा लागेल. लास्ट डे. पाण्याने कोल्ड ड्रिंक्स पिऊ. हां सर की चला काय पण चला बाबा. मला नका विचारत जाऊ रे. सो काहीच लास्टचा पण ब्लॉग असू शकतो. कारण की जाताना ट्रॅव्हल करताना मे बी शक्य नाही व्हायचं. कारण की आपल्याला लवकर जायचं. बघूयात कसं काय नियोजन होते. स्टेडियम काहीच बघत राहावा. तिथं दुबे बादशाह मागाशी बादशाही माहिती वगैरे दिली आम्हाला. कुठं बसतो इथे लोकांची आम्हाला मनं पण राखायची असतात ज्यांना आम्ही ओळखत नाही. त्यांची पण शाम को आएंगे. 2000 years later. सो फायनली गाईज रूमवरती आलेलो आहे आणि आता फ्रेश वगैरे होऊन जेवण वगैरे करून आपल्याला इथून निघायचं. सो
बघत राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून टाका. आणि आजचा लास्ट डे आहे. सो जाताना ट्रॅव्हलिंग करताना ब्लॉग येईल नाही येईल आय डोंट नो. ट्राय करतो, नाही जमलं तर समजून घ्या. स्टेडियम कोकणी रानमेवा खाऊन झाल्याच्या नंतर आम्ही घरी आंबे नाही आणलेले. म्हटलं आपल्या सगळ्यांना देऊ, तिकडं कोण असतील त्यांना. पण ॲक्च्युली सगळे आंबे जवळपास 10-1 डझन आंबे होते आणि सगळे सकाळी उठतात सगळे खराब झालेले आहेत. म्हणजे रात्री जवळपास 1200 रुपयाला विकत घेतले. एवढे म्हणजे अजून होते ते बाकीचे टाकून दिले. पण सकाळी उठून बघतोय तर तेवढे खराब झाले. काय जाऊ दे, चालू नशिबाचं आपलं दुसरं म्हणून स्वतः आपण जाऊ दे. स्टेडियम बघत राहा. निघायची वेळ झालेली आहे. रूम वगैरे स्वच्छ केलेली आहे. सो गाईज चेकआउटचा टाईम झालेला आहे. बाय द वे आंब्याची पेटी बघू शकता तुम्ही. असलेच आंबे आत पण आहेत, इकडं पण पडलेले आहेत. जवळपास 10-12 डझन आंबे घेतले होते पोरांनी. म्हणलं घरी जाताना तेवढंच घरच्यांना खुश, फॅमिली खुश करायला लागते बाई, जवळची माणसं खुश करायला लागतात. त्यामुळे घेतले, त्यामुळे आवडीने घेतले होते. बट काय आता सगळी इच्छा गेलेली आहे. सोबत नेऊन पण काय फायदा नाही, तिकडे गेलो पण टाकूनच जावं लागतील. सो जाण्याचा टाईम झालेला आहे. आता आपण निघणार आहोत. मे बी तिथून पुढं ब्लॉग शूट करता येणार नाही. बाय द वे बाय बाय गोवा. भेटू परत एकदा नंतर. तर गाईज फायनली वेंगुर्ल्यापासून 50 किलोमीटर लांब आलेलो आहे. आणि आत्ताशी कुठं दुपारचं जेवण वगैरे केलेलं आहे. गाड्या सवय लागलेली आहे. दुपारचं जेवण केलेलं आहे. आणि आत्ता पुढचा आपला स्टे असू शकतो मे बी कोल्हापूरमध्ये. कारण की कोल्हापूर अजून इथून एक 150 ते 200 पावणे 200 किलोमीटर असेल. सो एवढी गाडी चालवल्याच्या नंतर पोरांच्यात जर स्टॅमिना राहिला तर 100% आपण पुढं पण जाऊ. किंवा कोल्हापूरमध्ये स्टे केल्याच्या नंतर तिथले काही हिस्टॉरिकल प्लेसेस तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. बाकी भेटू कोल्हापूरमध्ये. सो गाईज हे आंबोली घाटातला एक पॉईंट आहे आणि आम्ही इथं बसलेलो आहे. ॲक्च्युली विषय झालेला आहे, खाली आलेले पोलिसं आणि ते बघतात आमची वाट, आम्ही बघतोय ते जाण्याची वाट. विषय काय, आमच्या ड्रायव्हरकडं एकाकडं लायसन आहे, दुसऱ्याकडं लायसन आहे, ह्याच्याकडं नाही ना, तुमच्या भावाकडे म्हणून बसलेलं आहे इथं. सो बघूयात आता कधी जातात. ते निघल्याशिवाय आपल्याला निघता येणार नाही. बाकी व्ह्यू तुम्ही चेक करू शकता, एकदम ऑसम व्ह्यू आहे. पाऊस चालू झालेला आहे आंबोली घाटात. आणि सह्याद्रीतला पाऊस तुम्हाला माहितीच आहे, चालू झाला तर 6-6 महिने थांबायचं नाही. म्हणून या पावसाच्या आधी आम्हाला जाणं गरजेचं आहे. सो स्टे ट्यून गाईज. फोटो काढतोय तर 2-4 असले व्ह्यू बघायची जी मस्ती आहे ना, ती एक दिवशी लय महागात पाडणार आहे. आता अचानक पाऊस चालू झाला ना, काय करू ते पण काढायचं नाही. पण आम्हाला एक जण म्हणलं मागणं लय भारी व्ह्यू दिसतोय, बघून या. पाऊस चालू आहे तरी त्याच्यात आम्ही आलेलो आहे. होय, ट्रिप वसूल झाल्या, अख्खी वसूल झाली ट्रिप या पॉईंटला. मागच्या वर्षी जाऊ कोकणात गेलतो. 19 मे तारीख होती, दादासोबत फोटो काढलेला. आणि आज तोच फोटो रिक्लिक केल्याच्या नंतर आम्हाला रिअलाईज झालं की आज पण 19 मे तारीख आहे. आणि तसाच फोटो आम्ही आज पण काढलेला आहे. आज कुठं काढलेला आहे? आज आंबोली घाटात काढला, त्या दिवशी राजगडच्या घाटात काढलेला. सो बघू शकता तुम्ही, वातावरण एकदम खतरनाक झालेलं आहे. बाकी हा फोटो आणि वरचा फोटो एकदम सेम डेट सेम टाईम झालेला आहे. इथून पुढं कोल्हापूरला थांबूयात, देन स्टे करायचा का डायरेक्ट पुण्याला घेर टाकायचा ते आम्ही तिथे गेल्यावर डिसाईड करणार आहे. प्लॅनिंग शून्य असते बाई आमची, प्लॅनिंगला तोडच नाही. तर मंडळी कोल्हापूरला डायरेक्ट व्लॉग चालू करतो म्हणता मी 4 वेळा व्लॉग चालू केला. आणि ॲक्च्युली विषय काय आहे, आम्ही जाता जाता आम्हाला असले सुंदर सुंदर पॉईंट दिसल्यावर आम्ही थांबणार नाही तर काय करणार मला सांगा बरं. 2000 years later. तो गाईज, तर आत्ता 10:30 पावणे 11 झालेले आहेत आणि आत्ता आम्ही कर्नाटकमध्ये पोहोचलेलो आहोत. कोल्हापूर अजून इथून एक 50 किलोमीटर लांब आहे, तासभर लागेल जायला. आणि बाय द वे इकडची भाषा तुम्ही बघू शकता, जिलेबीसारखी भाषा आहे. आम्हाला काय वाचाय आहे ना इकडचं एवढं, पण जाऊ द्या, चालायचं. कोल्हापूरमध्ये झालं आपण ब्लॉग परत एकदा चालू करू. स्टेट. सो तर फायनली मंडळी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. आणि आता आजचा स्टे कोल्हापूरमध्येच होईल. मे बी आता उद्या इथले काही हिस्टॉरिकल प्लेसेस असतात ते पण व्हिजिट करून आपण आता उद्या पुण्यासाठी जाऊयात. 12-1 वाजेपर्यंत जरी पुण्याला पोहोचलं तरी चालेल. बाकी आता जेवण वगैरे करून येतो आणि आजचा ब्लॉग संपवतो. सो गाईज डिनर वगैरे करून येऊ, देन पडी देऊ, त्याच्यानंतर सकाळी निघूयात.
सो तर फायनली मंडळी आत्ता आहोत आपण शाहू पॅलेसच्या एक्झॅक्ट समोर, म्हणजेच एक अर्धा किलोमीटर असेल इथून शाहू पॅलेस. मग उद्या आपण तिकडे जायचं की नाही ते ठरवूयात. डिनर वगैरे करून आत्ताच आलेलो आहे आणि आता चाललो आहे परत एकदा रूमवर. बाकी सकाळी लवकर उठू आणि त्याच्यानंतर बघू पुढचं कसं काय नियोजन होतं आहे. कोल्हापूरमध्येच थोडेफार हिस्टॉरिकल प्लेसेस फिरायचं का डायरेक्ट पुण्याला जायचं ते सकाळी ठरवू, कारण की आत्ता पण आमचं प्लॅनिंग 0 आहे. सो स्टेडियम गाईज बघत राहा. व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.